नमस्कार. मी डॉक्टर सुशील भोगावार. मी एक न्यूरो आणि स्पाइन सर्जन आहे आणि चंद्रपूरला प्रॅक्टिस करतो. माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे चंद्रपूरला. ट्यूमर जे असतं ते नेमकं कसं असतं? ब्रेन ट्यूमर म्हणजे नेमकं काय? सिम्प्लिफाईड लँग्वेजमध्ये सांगायचं म्हणजे ट्यूमर म्हणजे गाठ. ही गाठ शरीरात कुठेही होऊ शकते. ज्यावेळेला गाठ ही मेंदूमध्ये होते त्यावेळेला त्याला ब्रेन ट्यूमर म्हटलं जातं. बरं. काय प्रमुख कारणं असू शकतात हे गाठ होण्याची? ब्रेन ट्यूमरचे एक्झॅक्ट कारण कधीही समोर आलेले नाही आहे. त्याच्यामुळे एक्झॅक्ट कारण तर आपण नाही सांगू शकत. लक्षणाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर नेमके कोणकोणते लक्षण असं ब्रेन साधारणतः ब्रेन ट्यूमर हे याचे लक्षणं अशी आहेत की डोकेदुखी हे एक खूप कॉमन लक्षण आहे. मॅक्सिमम ब्रेन ट्यूमर हे डोकेदुखीने सुरू होतात. त्यानंतर उलट्या येणं हे सुद्धा एक दुसरं लक्षण आहे. त्याचप्रमाणे हातापायामध्ये कमजोरी येणं हे एक लक्षण आहे. त्याचप्रमाणे पेशंट बेहोश होणे हे सुद्धा एक लक्षण आहे. ही मेनली कॉमन लक्षणं आहेत ब्रेन ट्यूमर. ब्रेन ट्यूमर हे पर्टिक्युलर कोणत्या एज कॅटेगरीमध्ये होतात की कोणालाही हा ब्रेन ट्यूमर होऊ शकतो? ब्रेन ट्यूमर हे कोणत्याही वयोगटात होऊ शकतं. ब्रेन ट्यूमरचे बरेचसे प्रकार असतात. तर ते जे प्रकार आहेत ते पर्टिक्युलरली काही एजमध्ये कॉमन आहेत. म्हणजे काही प्रकारचे ब्रेन ट्यूमर जसं पायलोसायटिक ॲस्ट्रोसायटोमा असेल हे जनरली लहान मुलांमध्ये होतात. काही प्रकारचे ग्लायोब्लास्टोमा मल्टीफॉर्मे आहे हे एजेड इंडिव्हिज्युअलमध्ये होतात. ते वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या वयोगटामध्ये होत असतात आणि ते कोणाला पण होऊ शकतात. अनुवांशिकतेपणाने खूप सारे रोग होतात, तसं ब्रेन ट्यूमर हे काही अनुवांशिक प्रकारचे ब्रेन ट्यूमर हे अनुवांशिकतेनुसार पण होऊ शकतात. ब्रेन ट्यूमर जर आपण निदान करायचं डायग्नोज करायचं असेल तर नेमकं कशा प्रकारे ब्रेन ट्यूमर डायग्नोज करता येईल? कसं असतं की हे जे ब्रेन ट्यूमरचे सिम्पटम्स मी सांगितले याच्यापैकी कोणतंही जर सिम्पटम त्या पेशंटमध्ये असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं. आम्हाला जसं काही पण शंका असेल की ब्रेन ट्यूमर असू शकतं आम्ही लगेच सिटी स्कॅन MRI हे करून घेतो. त्याच्यात आपल्याला एक्झॅक्टली ब्रेन ट्यूमर कोणत्या प्रकारचं आहे, कोणत्या भागात आहे, किती साईजचं आहे, या सगळ्या गोष्टीचं जनरली MRI मध्ये हे निदान व्यवस्थित होतं. ब्रेन ट्यूमरसाठी सध्या मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये ब्रेन ट्यूमरसाठी कोणकोणते नवीन नवीन टेक्निक्स आलेले आहे, कोणकोणते नवीन सर्जरीज आहे, मेडिकेशन काय सांगाल? ब्रेन ट्यूमरचं प्रायमरी ट्रीटमेंट ही सर्जरीच असते. कोणत्याच अशा मेडिसिन वगैरे नाहीये की ज्याच्याने ब्रेन ट्यूमर ठीक होईल. ब्रेन ट्यूमर मुख्यतः दोन प्रकारचे असतात, एक बेनाईन आणि एक मॅलिग्नंट. बेनाईन म्हणजे ही साधी गाठ असते जी हळूहळू वाढत असते आणि ती फक्त मेंदूच्या त्या एका भागातच असते. मॅलिग्नंट म्हणजे हे असं ट्यूमर आहे की जे फास्ट वाढतं आणि ते मेंदूच्या बऱ्याच ठिकाणी होऊ शकतं. तर ज्या वेळेला आपण बेनाईन ट्यूमरशी डील करत असतो त्यावेळेला आपण ऑपरेशन करून ती गाठ पूर्णतः काढू शकतो आणि मग त्याच्यानंतर पेशंट आयुष्यभर अतिशय नॉर्मल आयुष्य जगू शकतात. ज्या वेळेला मॅलिग्नंट ब्रेन ट्यूमर असतं त्यावेळेला जो एखादी मोठी गाठ आहे ती आपण काढायचा प्रयत्न करतो, ती काढतो, नंतर त्याला तपासतो की हे कोणत्या प्रकारचं मॅलिग्नंट ट्यूमर आहे. त्यानुसार त्याच्यावर किमोथेरपी, रेडिओथेरपी हे आपण उपचार केले जातात. जनरली त्याच्यातही प्रायमरीली सुरुवातीला तर आपल्याला ऑपरेशनच करावं लागतं. मग तर कोणत्या प्रकारचं आहे त्याच्यानुसार आता मॉडर्न मेडिसिनमध्ये बऱ्याचशा ट्रीटमेंट समोर अवेलेबल झाल्या आहेत. जसं आपण किमोथेरपी, रेडिओथेरपी म्हणतो असंच आहे आणि त्याच्यातच अजून ॲडव्हान्स ट्रीटमेंट एक एक येत आहे. बरं, तर ब्रेन ट्यूमरचे जे ऑपरेशन आहे हे कितपत सक्सेस आहे, कितपत म्हणजे सुरक्षित आहे, काय सांगणार? ब्रेन ट्यूमरच्या ट्रीटमेंट आणि सक्सेस रेट हे सगळं डिपेंड करतं की ते ट्यूमर कोणत्या प्रकारचं आहे. जर बेनाईन ट्यूमर असेल आणि त्याचं वेळेत निदान झालं, वेळेत ऑपरेशन झालं, व्यवस्थित ऑपरेशन झालं तर खूप चांगले चान्सेस असतात की पेशंट वाचतात. आमचे बरेचसे पेशंट असे आहे की जे 10-10, 15-15 वर्ष झाले ऑपरेशन होऊन पण आता पण पेशंट एकदम नॉर्मल असतात. प्रॉब्लेम कधी येतो जर पेशंट हा मॅलिग्नंट ब्रेन ट्यूमरच्या कॅटेगरीमध्ये असेल. अशा पेशंटमध्ये सुद्धा जर निदान लवकर झालं, ऑपरेशन लवकर झालं, किमोथेरपी, रेडिओथेरपी सगळं मिळालं तरीही काही पेशंट वाचू शकतात. मात्र जर मॅलिग्नंट ट्यूमर असेल, भरपूर वाढलेलं असेल, त्याचं स्टेज 3, स्टेज 4 असेल, अशा वेळेला आपल्यालाही शक्य होत नाही की पूर्ण ट्यूमर ऑपरेशन करून काढल्या जाईल. अशा वेळेला मग मॉर्टॅलिटीचा रेट थोडा जास्त असतो. बऱ्याचशा लोकांमध्ये असं असतं की ब्रेन ट्यूमर असतं पण निग्लिजन्स एवढं वाढलेलं आहे लोकांमध्ये की बघून घेऊ, नंतर जाऊ, पेन किलर खाऊन घेऊ, नंतर डॉक्टर साहेबांना दाखवू आणि मग जेव्हा येतात तेव्हा खूप वेळ होऊन जातं. हे कितपत हानिकारक असू शकतं? नाही, हे फारच हानिकारक आहे कारण ब्रेन ट्यूमरचे जे सिम्पटम्स आहेत ते बाकी बऱ्याचशा आजाराशी मिमिक करतात. जसं मी सांगितलं ब्रेन ट्यूमरमध्ये पहिलं सिम्पटम हे हेडेक असतं. मग हेडेक तर साधं मायग्रेनमध्येही होतं, थोडं डोक्याला मार लागला तरी होतं. त्यामुळे बरेचसे पेशंट निग्लेक्ट करतात की काय थोडंसं हेडेक आहे, भरपूर लोकांना असतं. पण तसं नाही केलं पाहिजे.
ज्या म्हणजे हेडेकच्या पेशंटमध्ये फक्त 5% लोकांनाच ब्रेन ट्युमर असतं, पण ते पण डायग्नोज झालं पाहिजे याच्यासाठी मॅक्सिमम पेशंटचं आपण इन्व्हेस्टिगेशन करणं आणि त्या पर्टिक्युलर न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जन यांना दाखवणं हे फार आवश्यक असतं. कारण आपलं ट्रीटमेंट आणि सक्सेस रेट हे किती लवकर त्याचं निदान झालं याच्यावर खूप डिपेंड करतं. बरं, आपण जर आपल्या भोगावर हॉस्पिटलच्या बाबतीत जर बोलायला गेले, इथे ब्रेन ट्युमर किंवा ब्रेन आणि स्पाईनसाठी कोणकोणत्या प्रमुख तर फॅसिलिटीज उपलब्ध आहेत? आपण रुटीनली ब्रेन ट्युमर आणि स्पाईन ट्युमर किंवा बाकी ब्रेनचे इश्यूज याचं रुटीनली हँडल करतो. इथे आपल्याला जर ऑपरेशन पहिलेचं जे ट्रीटमेंट असतं ते पण असतं. काही पेशंटला ऑपरेशन लागतच नाही, त्याचं पण त्यांचं ट्रीटमेंट होतं. ज्या पेशंटला ऑपरेशन लागतं, इथे आपल्याकडे ऑपरेशन होतं. ICU अवेलेबल आहे. म्हणजे न्यूरो सर्जरी आणि स्पाईन सर्जरी याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत. चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे दर्शकगण बघत आहेत त्यांना ब्रेन ट्युमर संदर्भात किंवा ब्रेनच्या कोणत्याही रुग्णसंदर्भात विचारणा करायची असेल किंवा संपर्क करायचा असेल तर आपल्याशी भोगावर हॉस्पिटल तुम्ही आम्हाला फोनवर कॉन्टॅक्ट करू शकता, माझं अपॉइंटमेंट घेऊ शकता. मी पर्सनली अवेलेबल असतो अपॉइंटमेंट घेतल्यानंतर आणि त्यानुसार आपण इन्व्हेस्टिगेट करून सगळं डिटेल रुग्णाला सांगू शकतो. भोगावर हॉस्पिटल हे नागपूर रोडवर चंद्रपूरला आहे. जे मेन पोस्ट ऑफिस आहे त्याला लागूनच भोगावर हॉस्पिटल आहे मेन.